राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांनी पहाटेपासूनच हिंजवडीच्या आयटी पार्क परिसरात पाहणी करायला सुरुवात केलेली आहे। पहाटे 6 पासून अजित पवार आयटी पार्क हिंजवडीमध्ये विविध समस्या सोडवण्याकरता रस्त्यावर उतरलेले आहेत। सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 कलमानुसार गुन्हा दाखल करा असे स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेले आहेत। रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं। दुसरीकडे हिंजवडी मेट्रो परिसरातही त्यांनी पाहणी केली। पाहणीनंतर हिंजवडी मेट्रो रॅम्प हा वाहतूक कोंडीत भर घालेल एवढी गोष्ट कळत नाही का असा थेट सवाल अजित पवारांनी अधिकाऱ्यांना केला आणि त्यांची कानउघाडणी केली। या संदर्भात पर्याय शोधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। या दौऱ्याची पार्श्वभूमी अशी की 2 दिवसांपूर्वीच एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली। हिंजवडीतला आयटी पार्क, हिंजवडीतल्या समस्या, हिंजवडीतले प्रश्न या सगळ्या संदर्भात फक्त ती बैठक होती आणि आयटी पार्कला काय काय अडचणी येत आहेत, तिथल्या पाण्याच्या काय समस्या आहेत, पाणी भरण्याच्या काय समस्या आहेत, या सगळ्या संदर्भात ती बैठक झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हा अजित पवारांचा पहाटेपासून हिंजवडी परिसराचा दौरा सुरू आहे।